ज्ञानेश्वरीचा 3रा अध्याय 192वी ओवी सुरू झालेली होती. श्रद्धा हा विषय सुरू झालेला होता. ती ओवी अशी: हे अनुपरोध मत माझे, जी परमादरे स्वीकारिजे, श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे धनुर्धरा. श्रद्धापूर्वक माझ्या मताचा, मी सांगितलेल्या आज्ञेचा अर्जुना अनुभव घे. पण श्रद्धाचं अधिष्ठान आवश्यक आहे. म्हणून गेल्या 2 तासापासून मागच्या वेळेस आपण श्रद्धा हा विषय बोलत होतो, पाहत होतो. काही राहिलेला भाग आज पाहून घेऊ. मागच्या वेळेस असं म्हटलं, जितकी श्रद्धा जास्त माणसामध्ये असेल तितका आनंद जास्त होतो. जितकी हाईट, जितकं पर्सेंटेज श्रद्धेचं जास्त, तितका आनंद जास्त, प्रसन्नता जास्त, स्थिरता जास्त, निस्तब्धता जास्त, शांती जास्त, ध्यानामध्ये शून्यभाव जास्त आणि शीतलता जास्त. हे दैवी गुण आहेत, पण श्रद्धा असल्याशिवाय येऊ शकत नाहीत. आणि हृदयाने श्रद्धेमध्ये जावं लागतं, मनाने नाही. हा भाग आपण पाहिला. प्रत्येक व्यक्ती वस्तू प्रेममय दिसेल, भगवंतमय दिसेल, दृष्टी बदलेल. काल असं सांगितलं, भगवंताची ही विशाल सृष्टी एकदा भगवंतमय दिसू लागली, श्रद्धायुक्त अंतःकरणाने आपण पाहू लागलो की तिच्यामध्ये एक सौंदर्य दिसेल, भगवंताची आभा दिसेल, भगवंताची प्रभा दिसेल. प्रत्येक माणसामधलं दैवी तेज दिसेल. अखंड प्रसन्नता, अखंड प्रसन्नता. आज साधू महात्मे प्रसन्न दिसत नाहीत. अनेक धर्मपंथातले साधू निस्तेज दिसतात, प्रसन्न दिसत नाहीत, मर्याल दिसतात. त्याचं कारण ओशोनी एका ठिकाणी म्हटलंय, दोन्हीकडून गेली. ओशोंची भाषा आहे तेवढंच फक्त सांगतो. आपण अशी भाषा नाही वापरू शकत. ओशोनी सांगितलं, ते कुंभाराचे गाढव आहेत. संसारातूनही गेले आणि परमार्थातूनही गेले. संसारातला जीवनाचा, वस्तूमधला, व्यक्तीमधला परमानंद, सुखानंद, प्रसन्नता, भोग याच्यापासून ते दूर गेले, रसहीन झाले. आणि जीवनामध्ये परमात्म्याकडे जाण्याकरिता जे रसमय जीवन पाहिजे होतं, जे रसयुक्त जीवन पाहिजे होतं, आनंदमय जीवन पाहिजे होतं, प्रसन्नतायुक्त जीवन पाहिजे होतं, ते झालं नाही. कारण श्रद्धा कमी पडली, साधनाही कमी पडली. साधना नाही, श्रद्धा नाही. काही जण भगवान बुद्धांचं नाटक करतात, काही भगवान महावीरांचं नाटक करतात. पण भगवान महावीर दुःखाला होरपळून जंगलात गेले, भगवान बुद्ध दुःखाला होरपळून जंगलात गेले. पण ज्यावेळेस त्यांना परमार्थिक हिरा मिळाला,
आत्मा विकसित झाला, तो हिरा कोणाला तरी वाटला पाहिजे म्हणून परत ते गावात आले. भगवान बुद्ध 42 वर्ष साक्षात्कार झाल्यानंतर, आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर गावोगावी टाहो फोडून प्रचार केला. आणि भगवान महावीरांनी आत्मसाक्षात्कारानंतर 40 वर्ष केला, टाहो फोडून केला. पण कधी? तुका जेवणी जेववी लोका, संत पण करी तुका. जेवल्यानंतर आजचा महाराज अपरिपक्व अवस्थेत बाहेर निघायलाय. नेमका संन्यास घेतला की बाहेर फिरतोय. कुठे सांगितलं जैन धर्माने असं? अरे साधू झाले तर तुम्ही वेश घेतला म्हणून साधू झाले का? आणि म्हणून संसारातल्या आकांक्षा इच्छाही नष्ट झाल्या नाहीत. म्हणजे संसारातले रस संपले, भोगामधून मिळणारा आत्मानंद रस नाही, भोगानंद रस संपला आणि परमार्थामधला आत्मानंद रस निर्माणच झाला नाही. म्हणून अगदी निस्तेज, प्रभावहीन असे सगळे साधू झाले. आणि वैदिक धर्माकडचे साधू बरेचसे दुकानदाऱ्या थाटल्या, मंदिरच दुकानं केली. मंदिर दुकानं झाली, दुकानदाऱ्या झाल्या. दुकानदारी मंदिर झाला असतं तर चाललं असतं, पण मंदिर दुकानदारी झाली आणि तेही भोगात लीडविडले. म्हणून फार कठीण आहे. श्रद्धा जर खरी विकसित झाली असती तरच परमात्म्याचा आनंद, परमार्थातील आनंद विकसित होऊन विराट स्वरूपात मिळू शकतो. तेव्हाच तो साधू होतो, एरवी नाही. श्रद्धा म्हणजे प्रेमाचा परमोच्च बिंदू. प्रेमाचे नवनीत. काल आपण इथपर्यंत आलो होतो ज्यामध्ये अहंकाराचा त्याग होतो. कशी श्रद्धा पाहिजे? आणि श्रद्धा आणि विश्वास वस्तूवर असतो, व्यक्तीवर असतो, तो डळमळीत होऊ शकतो. काल आपण पाहिलं तर्काधिष्ठित असतो. परंतु श्रद्धा ही जास्तीत जास्त श्रद्धेय व्यक्ती ज्याच्यामध्ये भगवंत उतरला आहे, ती भगवंत अवतीर्ण झालाय, ती माणसं किंवा स्वतः भगवंतावर श्रद्धा, तिथेच आपण वापरल्या जातो शब्द. बुद्धीमध्ये विवेक निर्माण झाला पाहिजे. आपण म्हटलं आपला विवेक, वैराग्यामधून निर्माण झालेला विवेक, योगाग्नीमधून निर्माण झालेला विवेक, कुंडलिनी जागरणानंतरचा विवेक. लोक उच्चार करतात तो विवेक नाही. तेव्हा श्रद्धा जन्म घेते, तेव्हा खरं प्रेम जन्म घेते. किती असावं लागतं? एक गोष्ट अशी आहे, अमेरिकेमध्ये मोठी झील आहे, समुद्रासारखी मोठी प्रचंड झील आहे. आणि त्याच्यामध्ये एका नावेमध्ये काही प्रवासी प्रवास करत होते. मोठी नाव होती. अमेरिका म्हटल्यानंतर मोठीच नाव असणार, आपल्यासारखी होडी नाही. शेकडो लोक होते त्याच्यामध्ये. आणि एकदम वादळ सुरू झालं, स्टॉर्म विंड, मोठं असं वादळ सुरू झालं. इतकं मोठं वादळ, ते प्रचंड, की नाव हलायला लागली, डगमगायला लागली, त्याच्या लाटा उसळायला लागल्या आणि नावेत पाणी भरायला लागलं. सगळे म्हणाले आता पास मरायची वेळ आली. किनारा फार दूर होता, पण एक माणूस शांत झोपला होता एका कोपऱ्यावर. सगळे म्हणाले आपण दुःखी आहोत, कष्टी आहोत, अरे मृत्यूच्या दाढेत उभे आहोत, तर हा काय झोपला, याला काहीच वाटत नका. आणि नाव अशी डगमगते. त्याला सगळ्यांनी उठवलं.
उठ उठ. बराच वेळ ते उठले नाहीत. नंतर उठले, झोपेतून उठल्यासारखे. आणि झोपेतून उठल्यासारखे उठल्याबरोबर त्यांना असं विचारलं, का मला उठवलं? ते म्हणाले, दिसू नका, आता मरायची वेळ झाली, अरे प्रभूचं नाव तर घ्या. शांत प्रसन्न मुद्रा. ते म्हणाले, श्रद्धा नाही का तुमची भगवंतावर, हे जाईल? अरे अनेक नावं बुडत असतात. म्हणले, ही बुडेल. ते म्हणे, मरून जावं लागेल. म्हणे, मरून जाऊ, काय फरक पडलाय, पण माझं भंग का केलं? ठीक आहे म्हणले, भंग केलं. अरे मग तुमची श्रद्धा नाही का भगवंतावर? ते म्हणजे कशाची श्रद्धा काय, आता तुम्हीच पहा. त्या माणसाने शांत आणि प्रसन्न मुद्रेने वादळाकडे पाहिलं थोडा वेळ, अगदी हिप्नॉटिझम केल्यासारखं, आणि जोरात उच्चार केला, स्टॉप, बंद हो. बंद हो म्हणल्यानंतर 10 मिनिटाच्या आत पूर्ण वादळ शांत झालं. मग त्यांनी सांगितलं, भगवंतावर श्रद्धा असायला पाहिजे. आणि पुन्हा छानपैकी समाधिस्थ झाले. दुसरे तिसरे कोणी नव्हते, ते येशू ख्रिस्त होते. इतका श्रद्धेमध्ये ताकद आहे. आणि ही श्रद्धा कमी पडली की आपण संपलो. साधकही संपला आणि साधूही संपला. या उदाहरणाद्वारे तुम्हाला श्रद्धा कशी असू शकते हे सांगितले. आणि पहा, सगळे येशू ख्रिस्ताला लागू पडतात नाही. निस्तब्ध, शांत, शून्य, शीतल, स्थिर, जसे समाधीतून उठलेले. हा भाव संकटातही प्रसन्नता आहे, आनंद आहे, स्थिरता आहे, समाधी ध्यान आहे. याचं कारण प्रचंड श्रद्धा आहे. आणि ज्यांच्या श्रद्धा डावाडोल असतात, पण श्रद्धा नसतेच ती, तो विश्वास असतो, आणि विश्वास केव्हाही डावाडोल होतो. त्यामुळे सगळा डोलारा साधकांचा देखील हलू लागतो, नाव हलू लागते. पण श्रद्धा म्हणजे प्रेमाचा परमोच्च बिंदू, प्रेमाचे नवनीत, अहंकार नाही. भौतिक प्रगतीमध्ये बुद्धीची प्रखरता पाहिजे, काल पाहिलं, तर्क पाहिजे, पण आध्यात्मिक क्षेत्रात श्रद्धा पाहिजे. श्रद्धारूपी रुळावर उपासना साधनेची गाडी चालते. ज्यांचं मन लागत नाही ना, श्रद्धा नाही. प्रयोगांवर श्रद्धा नाही, काही प्रयोगावर आणि काही प्रयोगावर नाही. चरमतर्पणवर नाही, अपान रक्षणवर नाही. कशावर श्रद्धा आहे? 10 मिनिटं बसण्यावर. आता याला काय श्रद्धा म्हणतात का? 2 तासावरही श्रद्धा नाही, 3 तासावर तर नाहीच नाही. श्रद्धारूपी रुळावर उपासना साधनाची गाडी चालते. बुद्धीत विवेक निर्माण झाला तर श्रद्धा प्राणवान बनते. आपल्या काहींच्या श्रद्धा आहेत, पण कशा? निष्प्राण. निष्प्राण, फक्त येतात चालत, टुनकून बसतात, टरकून उडून मारून निघून जातात. श्रद्धा प्राणवान बनते आणि जाण्यास, आत्मसागराकडे जाण्यास प्रवृत्त करते. भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वासरूपिणी. भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वासरूपिणी. भवानी, शंकर शीतलता आहे आणि भवानी श्रद्धा आहे. शीतलता, भगवान शिव, शिव ह्या शब्दामध्ये शीतलता आहे, शांती आहे, प्रसन्नता आहे. काय श्रद्धा असेल?
अरे एकदा समाधीस्थ भगवान शिव झाले की 37,000 वर्ष खाली समाधी उतरत नाही, आपले 4 युग निघून जातात. काय श्रद्धा असेल. तेही विराट ब्रह्माची उपासना करतायत, कारण ब्रह्मांड चालवायचं आपलं ब्रह्मांड. अशा अनेक हजारो शिव आहेत अनेक ब्रह्मांडामध्ये. ब्रह्मदेवालाही साधना करावी लागते, भगवान विष्णूलाही साधना करावी लागते. त्यावेळेस एवढा मोठा पसारा डोलारा चालवायचा असतो. नुसत्या प्रार्थना करून होत नाही, त्यांच्या मधील श्रद्धा घ्यावी लागते. यो यो श्रद्ध स एव स, यो ये श्रद्ध स एव स. ज्याची जेवढी श्रद्धा तेवढा तो बनतो, असं श्रुतीचं प्रमाण आहे. कधी आम्हाला अनुभव येईल